नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा। हा आहे गावाकडील सुंदर नजारा। मंडळी, आपण आलो आहोत गावाकडे व आता चालू आहे ज्येष्ठाचा महिना। या महिन्यात गावाकडे प्रत्येक घरात सवासणीचा कार्यक्रम असतो। याच महिन्यात देवी देवतांचे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतात। वेगवेगळ्या नवीन गोष्टीची सुरुवात देखील याच महिन्यात करतात। तर आज आमच्या आत्यांनीही नवीन विहीर खोदली आहे, त्याचे सर्व काम झाले आहे, त्याचीच आज पूजा चालू आहे। गावाकडील विहिरीची पूजा ही एक पारंपरिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची समजली जाते। विशेषतः महाराष्ट्रात व इतर ग्रामीण भागात ही पूजा प्रामुख्याने सुवासिनी म्हणजेच विवाहित स्त्रिया करतात। देवी देवताप्रमाणे शेतकरी विहिरीचे हे पूजन तेवढ्याच श्रद्धेने करतो। हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहतात, नारळ अर्पण केला जातो व विहिरीला नैवेद्यही दाखवला जातो। विहिरीची पूजा करण्याचा हेतू एवढाच असतो, विहीर ही जीवनदायिनी आहे, तिच्या पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा करतात। पावसाळ्यातील पाण्याचा साठा योग्य राहावा, विहीर कोरडी पडू नये यासाठीही ही पूजा केली जाते। विहिरीची पूजा करून सर्व सुवासिनी पुरणपोळीचे जेवण करतात। खूप छान असा हा कार्यक्रम असतो। आपली विहिरीची पूजा करून झाली आहे। आता सुहासनींची ओटी भरून सर्व सुहासनी जेवण करतील। पडशील खाली, उतर। अरे खाली गुळणी वाडा की सगळे देवायचं नाव सगळं देव करायचं बोला तुम्हाला सगळे बरोबर आपले सगळे चांगलं घाला की आपलं माय बायचे चांगले, बाबाचे चांगले, ए मला तर मंडळी, तुम्हाला हा गावाकडील ब्लॉग कसा वाटला
व तुमच्याकडे विहिरीची पूजा कशी केली जाते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये। तुर्तास धन्यवाद।